तलाठी भरती 2026 ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता त्याची ऍड या ठिकाणी आलेली आहे. सो ही ऍड आलेली आहे, तर ही जी एक्झाम आहे ही आता एमपीएससी मार्फत घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता याच्यासाठी कुठल्याही शाखेतील पदवी असली तरी चालणार आहे. महिला असेल किंवा पुरुष असेल, कोणीही याच्यासाठी अप्लाय करू शकतं. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत की याच्यासाठी नेमकं परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे, एज काय असणार आहे, परीक्षा कधी होणार आहे किंवा अजून जागा वाढणार आहेत का. सो ह्या सगळ्या गोष्टींचं डिटेल अभ्यास आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आज करणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. जवळपास 1539 जागा या ठिकाणून आहे आणि याच्यामध्ये अजून जागा वाढू देखील शकताय. सो चला तर मग बघूया, आपण जाणून घेऊया नेमकं काय आहे. यस, आता बघा, तुम्ही अजूनही अभ्यासाला लागला नसाल, जर तलाठी भरती 2026 आतापर्यंत सरळ सेवेमार्फत तलाठी भरती होत होती, बट यावेळी एमपीएससी मार्फत तलाठी भरती होणार आहे. ऑफकोर्स याच्यामध्ये 2 एक्झाम असणार आहे, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. सो आता तुम्हाला जर तयारी करायची असेल तलाठी भरतीची, तर या ठिकाणी आपली चांगली बॅच आहे. एमपीएससी गट क पॅटर्न नुसार, जशी एमपीएससी गट क ची एक्झाम होते त्या पॅटर्न नुसार आपण ही बॅच फॉर्म केलेली आहे. सो प्रिलियम साठी, सो आता जर सपोज तुम्हाला प्रिलियम साठी आपला हा कोर्स विकत घ्यायचा असेल, तर याची फीस फक्त आणि फक्त 599 रुपीज असणार आहे. पण जर सपोज तुम्हाला प्रिलियम्स आणि मेन्स दोन्हीसाठी कोर्स विकत घ्यायचा असेल, तर याची फीस फक्त आणि फक्त 999 असणार आहे. म्हणजेच तुम्हाला प्रिलियम प्लस मेन्स हे 999 मध्ये मिळणार आहे. बघा, याच्यामध्ये पूर्णतः अपडेटेड बॅच आहे. पूर्णतः एमपीएससी नुसार बॅच तुमची असणार आहे. एमपीएस गट क साठी जशी परीक्षा होते त्या परीक्षेनुसार क्वेश्चन्स आपण ऍपमध्ये टाकलेले असणार आहे तुमच्या प्रॅक्टिससाठी. सो याच्यासाठी जे आपल्याकडे शिक्षक आहेत, यस, ते पूर्णतः एमपीएससी पॅटर्न नुसार तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहेत. तज्ञ शिक्षक आहेत, त्यांच्या सब्जेक्टमध्ये त्यांना पूर्णतः नॉलेज आहे. ओके, फक्त आणि फक्त 999 मध्ये तुम्हाला प्रिलियम्स आणि मेन्स या दोन्ही बॅच मिळणार आहे. सो आता याच्यामध्ये करायचं काय तुम्हाला, सो तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन द 360 अकॅडमीचा ऍप डाउनलोड करायचा आहे. इथे लोगो आपण बघा दिलेला आहे, द 360 अकॅडमी असा लोगो असणारा ऍप तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. आणि जरी तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी काही प्रॉब्लेम येत असेल तरी सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ऍपची लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर आपला कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे. तुम्हाला काय अडचण येत असेल तर तुम्ही आपल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट देखील करू शकतात. आणि ऍपची लिंक तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच, त्यावरून देखील तुम्ही आपला ऍप डाउनलोड करू शकतात. तर एकदम कमी म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप कमी आपण फीस या ठिकाणी ठेवलेली आहे, फक्त आणि फक्त 999. आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रिलियम प्लस मेन्स दोन्ही बॅच अवेलेबल असणार आहे. सो अशा पद्धतीने बघा, या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही शुद्धीपत्रक तुमच्या समोर आहे आणि कालच्याच डेटचं आहे 22 जुलै 2026. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. आता तलाठी भरती जी आहे, आता यावेळी म्हणजेच एमपीएससी घेणार आहे त्यासाठी तलाठी भरती ही कुठे गेलेली आहे, येस, गट क मध्ये, म्हणजेच गट क अंतर्गत ती घेतली जाणार आहे. महाराष्ट्र गट क सेवामध्ये ती येते. सो आता याच्यामध्ये हा जो जी आर आला होता, हा कधी आला होता, 25 जूनचा जी आर आहे जवळपास, म्हणजे या मार्फत काही एक्झामसाठी हे केलं होतं. पण आता तलाठी भरतीसाठी आयोगाच्या दिनांक 16 जुलै 2026च्या शुद्धीपत्रकानुसार म्हटलेलं आहे, प्रस्तुत परीक्षा दिनांक 25 ऑक्टोबर. ही जी परीक्षा आहे तर ही कधी होणार आहे, 25 ऑक्टोबरला होणार आहे. सो आता प्रचलित पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. यस, ही परीक्षा जशी एमपीएससी ची परीक्षा होते तर ही सुद्धा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. आता बऱ्याच मुलांचं म्हणणं आहे की जसं तलाठी सरळ सेवेमार्फत होत होते, सरळ सेवे भरतीमध्ये येत होते, तर एमपीएससी ने होते. पण आता ठीक आहे, तरी पण तुमचा हिरमोड या ठिकाणी झाला असणार. एमपीएससी मार्फत होती तर पण घाबरून जाऊ नका. तुम्ही जर व्यवस्थित तयारीला लागलात आणि व्यवस्थित तयारी केली तरी एमपीएससी मार्फत जरी होत असेल तरी एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे की ही ऑफलाईन पद्धतीने होणार आहे, ओएमआर आधारित होणार आहे. सो त्या पद्धतीने घेण्यात येणार आहे. तर याची जाहिरात ज्या अनुसरून अर्ज स्वीकारण्याच्या ज्या अंतिम दिनांकास 31 जुलै 2026, तलाठी भरतीसाठी 31 जुलै 2026 पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार होता. पण याची थोडी मुदत वाढ झालेली आहे, म्हणजेच आता तुम्हाला 5 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे. म्हणजे 5 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला याच्यासाठी अर्ज करता येणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने आता याच्यामध्ये जसं की तलाठी भरतीसाठी जे पद आहेत, आता याच्यामध्ये अजून तलाठी भरतीसाठी कुठल्या कुठल्या पदासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे. सो याच्यामध्ये बघा, महसूल व वन विभाग, याच्यामध्ये बघा ग्राम महसूल अधिकारी आहे, जसे की तलाठी याच्यामध्ये तो गट क मध्ये.
विविध नियुक्ती प्राधिकारी याच्यामधून आहे ना, याच्यासाठी पद किती आहेत बघा, 1539 जवळपास पद आहे. आणि याच्यासाठी लागणार काय, तर कुठल्याही शाखेची पदवी. सो कुठल्याही शाखेतील पदवी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही याच्यासाठी अर्ज करू शकताय. सो आता याच्यामध्ये वयोमर्यादा काय असणार आहे, तर वयोमर्यादा तुमची असणार आहे ओपन कॅटेगरीसाठी तर 19 वर्ष वयापासून ते 38 वर्ष वयापर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे, जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असेल तर. आणि जर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला वयाच्या 43व्या वर्षापर्यंत अर्ज करता येणार, रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येत असाल तर. आता याच्यामध्ये दुसरे पद कुठले, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग. सो याच्यामध्ये बघा, वरिष्ठ अभिलेखपाल आहे, वरिष्ठ लिपिक आहे, अभिलेखपाल गट क आहे, सहाय्यक अधीक्षक गट क आहे. सो 11 पोस्ट जवळपास याच्यामध्ये आहे आणि कुठल्याही शाखेतील पदवी याच्यासाठी देखील चालणार आहे. सो या हिशोबाने देन कृषी विभागाअंतर्गत बघा, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, यस, याच्या देखील 254 जागा आहे. सो याच्यामध्ये बघा, आता कुठल्याही शाखेतील पदवी याच्यासाठी नाही चालणार आहे. मत्स्य विज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. यस, म्हणजे BFSC याच्यासाठी असणं गरजेचं आहे. सो अशा पद्धतीने नियंत्रक शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, याच्यामध्ये लिपिक टंकलेखन, याच्यामध्ये बघा कुठल्याही शाखेतील पदवी चालणार आहे, पण जाहिरातीमध्ये लिपिक टंकलेखन पदाकरता नमूद केल्यानुसार टंकलेखन म्हणजेच टायपिंग तुमचं या ठिकाणी झालेलं असायला पाहिजे. सो अशा पद्धतीने महसूल व वन विभाग असेल, महसूल व वन विभाग सेम आहे, लिपिक व टंकलेखन. सो याच्यासाठी देखील तुम्हाला कुठल्याही शाखेतील पदवी चालणार आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला टायपिंग तुमचं असायला पाहिजे. सो अशा पद्धतीने जवळपास किती जागा आहेत बघा, सगळ्या मिळून 3088 आणि याच्यामध्ये जागा वाढू देखील शकते अजून पण. यस, अशा पद्धतीने आता बघा याच्यामध्ये काय आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की अर्ज सादर करण्याचा जो अंतिम दिनांक आहे कुठल्याही पदासाठी 5 ऑगस्ट पर्यंत तुम्ही करू शकताय, रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत तुम्ही अर्ज करू शकताय. सो ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे. फीस भरण्यासाठी तुमचा जो अंतिम दिनांक आहे 8 ऑगस्ट पर्यंत रात्री तुम्ही 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत परीक्षा फीस ऑनलाईन पद्धतीने भरू शकताय. सो यस, गट क सेवा संयुक्त परीक्षा 2026 मधून 5707 पदांकरता भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. यस, आता हे सांगितलेलं आहे, याच्यामध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं की याच्यामध्ये आपले पद जे आहे ते वाढू देखील शकताय. सो अशा पद्धतीने आता याच्यामध्ये काय म्हणलेले बघा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ, गट ब पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट ब अराजित पत्रित सेवा पूर्व परीक्षा, तसेच महाराष्ट्र गट सेवा पूर्व परीक्षा वर्षातून 2 किंवा अधिक वेळा घेण्याचा निर्णय स्थगित करण्याबाबत. आता बघा, मध्येच एक न्यूज आली होती की ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, तर त्याला स्थगिती देऊन म्हणजे विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये काय केलं की नाही, आम्हाला ऑफलाईनच पाहिजे, कारण की त्यांनी अगोदर ते न सांगता म्हणजे ऐन वेळेवर सांगितलं होतं. शॉकिंग न्यूज आपल्यासाठी होती की ऑनलाईन पद्धतीने MPSC परीक्षा घेणार होती, बरोबर आहे, तुम्ही ऐकलं असेल ते. सो आता यावेळेस ऑनलाईन पद्धतीने न होता ती रद्द करून कशी पद्धतीने करतोय आपण, ऑफलाईन पद्धतीने हे MPSC ने दिलेलं आहे. सो यस, 2027 महाराष्ट्र नागरी सेवा राज्य गट क पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट ब अराजित पत्र सेवा पूर्व परीक्षा, तसेच महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातून 2 किंवा अधिक वेळा संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने आयोजित करण्याबद्दल जाहीर केले होते. सो जाहीर केले होते, बट यावेळी ही जी परीक्षा आहे ही ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. म्हणजे इट कॅन बी द लास्ट टाइम, लक्षात घ्या, ही शेवटची वेळ असू शकते की ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. सो तुमच्याकडे चांगली अपॉर्च्युनिटी आहे, चांगला अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे. सो इट कॅन बी ऑफलाईन, म्हणजे आता ही ऑफलाईन होणार आहे, बट याच्या नंतर 27 पासून मे बी ती CBT पद्धतीने होऊ शकते, म्हणजे होणारच आहे असं जाहीर ऑलरेडी केलेलं आहे. सो हे लास्ट टाइम ऑफलाईन पद्धतीने होऊ शकते. सो बघा, आता या ठिकाणी महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे ती किती, पूर्व परीक्षा ही 100 गुणांची असणार आहे. लक्षात ठेवा, 1 तासासाठी तो पेपर असणार आहे. या 100 गुणांची असणार आहे आणि जी मुख्य परीक्षा आहे ती 400 गुणांसाठी असणार आहे. किती, 400 गुणांसाठी. पण जर आपण याच्यातलं हे पद बघितलं, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क च पदाकरता स्वतंत्र मुख्य परीक्षा होणार आहे आणि ती किती गुणांसाठी असणार आहे, 300 गुणांसाठी असणार आहे. सो याच्यामध्ये परीक्षा योजना बघा, सामान्य क्षमता चाचणी असणार आहे. सो प्रश्न संख्या असणार आहे 100, एकूण गुण त्याच्यासाठी असणार आहे 100 आणि पदवी म्हणजेच कुठल्याही शाखेतील पदवी चालणार आहे. सो मराठी व इंग्रजी माध्यम असणार आहे आणि परीक्षेचा जो कालावधी आहे 1 तास. दर्जा जो असणार आहे तो पदवीचा या ठिकाणी असणार आहे.
सो वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे. आणि कालावधी जर बघितला 1 तासाचा कालावधी आहे. आता बघा सिलेबस जर आपण बघतोय तर हा सगळा पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे. याच्यामध्ये बघा सामान्य क्षमता चाचणी, इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थव्यवस्था आहे, भारतीय अर्थव्यवस्था, याच्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था, देन शासकीय अर्थव्यवस्था याच्यामध्ये असणार आहे, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित, बुद्धिमापन चाचणी, हे सगळा सिलेबस तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी आहे. पण आता मुख्य परीक्षेसाठी काय मग? मराठी. येस, पूर्व परीक्षेमध्ये मराठी नाहीये आणि इंग्लिश हे दोन्ही इन्क्लुडेड असणार आहे मुख्य परीक्षेसाठी. ओके, सो मराठी आणि इंग्लिश आणि सामान्य क्षमता चाचणी हे तुम्हाला तिकडे मुख्य परीक्षेत देखील असणार आहे. म्हणजे हा पूर्ण सिलेबस इकडे मुख्य परीक्षेमध्ये असणार आहे आणि थोडं तुम्ही डिटेलमध्ये असू शकेल मुख्य परीक्षेमध्ये, अजून डिटेलमध्ये. सो अशा पद्धतीने तुमचा सिलेबस असणार आहे. आता मग तयारीला तर आपल्याला लागावं लागेल. मग तयारीला लागण्यासाठी काय, तर आपली तलाठी भरतीसाठी आपण एक स्पेशल बॅच या ठिकाणी फॉर्म केलेली आहे. सो पूर्णपणे एमपीएससी गट क च्या पॅटर्ननुसार ही बॅच तुम्हाला असणार आहे. सो प्रिलियम्स प्लस मेन्स, जर दोन्ही परीक्षांचं तुम्हाला या ठिकाणी तयारी करायची असेल, प्रिलियमची पण आणि मेनची पण, तर तुमची जी बॅचची म्हणजे फीस असणार आहे ती फक्त आणि फक्त 999 मध्ये तुम्हाला या दोन्ही बॅच या ठिकाणून मिळणार आहे. कितीमध्ये? 999 मध्ये. सो बॅच असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्म मध्ये, ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणून तुम्हाला टीचिंग केली जाणार आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला जर आपला ऍप डाउनलोड करण्यासाठी काय करायचंय, प्ले स्टोअरला जायचंय. प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही आपलं द 360 अकॅडमीचा ऍप डाउनलोड करू शकता. असा प्रकारचा लोगो आपला आहे. किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ऍपची लिंक दिलेली आहे आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर देखील त्या ठिकाणी आहे. म्हणजे कुठलेही डाऊट्स असेल तर तुम्ही त्यावरती क्लिअर करू शकता. सो अशा पद्धतीने यस, तलाठी भरती बॅच प्रिलियम्स, फक्त प्रिलियमसाठी तुम्हाला जर घ्यायचं असेल, जर मेनसाठी नसेल घ्यायचं सध्या, तर प्रिलियमसाठी फक्त आणि फक्त 599 रुपये आपली फीस असणार आहे. आणि जर दोन्हीसाठी घ्यायचं असेल तर 999 मध्ये असणार आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही आपली बॅच जॉईन करू शकतात आणि चांगला रिझल्ट या ठिकाणी मिळू शकतात आणि तुमचं जे काही स्वप्न आहे ते साकार करू शकतात. धन्यवाद.